हॅलो. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे? हॅलो. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे? रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेले आहेत ग्रुपवरती, तर मी आता प्रॉब्लेम वाचतो आणि आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम्स. ओके, तर पहिला जो प्रॉब्लेम आहे तो मनन पब्लिकेशनचा 6वा प्रॉब्लेम आहे. तर तो मी पहिलं रीड करतो. आता ह्या प्रॉब्लेममध्ये नवीन मेथड आपण शिकणार आहोत. तिचं नाव आहे टेलर मेथड. तर ही टेलर मेथड एक्झॅक्टली काय ते आपण बघूया. तर आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय म्हटलं आहे, स्टँडर्ड प्रोडक्शन 20 युनिट्स पर आवर, म्हणजे एका तासात 20 युनिट्स बनवतो, हे स्टँडर्ड आहे. आणि जनरल वेज रेट 2 रुपये पर आवर आहे. 2 तास आपल्याला एका तासाचे 2 रुपये एका तासाचे मिळतात. तर इकडे आता हा टेलरचा रूल आहे की वेज रेट इफ वर्क एक्झिक्युटेड बिलो स्टँडर्ड 80% त्याला मिळणार. म्हणजे आता कसं आहे, 20 युनिट त्याला बनवायला पाहिजे, पण 20पेक्षा जर कमी मिळाले तर पूर्ण 2 रुपये नाही मिळणार, 2 रुपयाच्या 80% मिळणार. तर हा टेलरचा रूट आहे. तर टेलरचा रूल काय की जर समजा जेवढं स्टँडर्डपेक्षा जर कमी बनवलं तर 80%च पैसे मिळतात. स्टँडर्डपेक्षा जर कमी बनवलं तर किती मिळतात? 80%च मिळतात. आणि स्टँडर्डपेक्षा जर जास्त बनवलं तर 120% मिळतात. असा टेलरचा रूल. तर आपण ते टेलरच्या रूलनी अर्निंग्स कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्टँडर्ड दिलेलं आहे. स्टँडर्ड किती म्हटलं आहे? 20 युनिट एका तासात, 20 युनिट एका तासात बनले पाहिजेत. आणि इथे टेलर मेथड वापरायची आहे. तर टेलर मेथडच्या अनुसार कसं असतं की जर समजा स्टँडर्डपेक्षा जर कमी बनवले तर जेवढा रेट आहे तेवढा मिळणार नाही. आणि स्टँडर्ड रेटपेक्षा जर जास्त बनवले तर तुम्हाला स्टँडर्ड रेटपेक्षा जास्त मिळणार. म्हणजे कमी बनवले तर 80% मिळणार. कमी बनवले तर किती मिळणार? 80% मिळणार. आणि जास्त बनवले तर किती मिळणार? 120% मिळणार. तर यांचं अर्निंग आपल्याला काढायचं आहे. तर इकडे काय म्हटलं आहे, वेज रेट ऑन एक्झिक्युशन ऑफ वर्क इक्वल टू स्टँडर्ड 120%, म्हणजे 120% मिळणार. प्रोडक्शन इन 8 hours ऑफ 1 day मिस्टर ए 150 युनिट्स. आता इथे कसं आहे की एका तासामध्ये 20 युनिट, एका तासामध्ये 20 युनिट आणि एक दिवसामध्ये 8 तास आहेत. एक दिवसामध्ये किती तास? 8 तास. तर 8 तासात किती बनले पाहिजेत? एका तासात 20, तर 8 तासात 160 बनले पाहिजेत. ओके, तर एक तासात 160 बनले पाहिजेत. 160पेक्षा जर कमी बनले तर त्याला 80%च मिळणार. ते मी लिहून दाखवणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सध्या थोड्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एका तासाला 20 युनिट म्हणजे 8 तासाला किती? 160. हे तर लक्षात राहील. एका तासाला 20 म्हणजे 8 तासाला 160. 160पेक्षा जर कमी वस्तू बनवल्या तर त्याला 80% मिळणार. आणि 160 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवल्या तर त्याला 120% मिळणार. सध्या तुम्ही हे लक्षात ठेवा, नंतर मी तुम्हाला लेखी स्वरूपात सगळं देणार आहे. तर इकडे एनी 150 युनिट्स बनवले आणि बीनी 200 बनवले, म्हणजे एला आत्ता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की त्याला 80%च मिळणार, कारण 160पेक्षा त्यांनी कमी बनवलेले आहेत आणि बीने 160पेक्षा जास्त बनवलेले आहेत. त्यामुळे बीला 120% मिळणार. तर सगळं मी तुम्हाला सिस्टमॅटिक लिहून देणार आहे, टेन्शन घेऊ नका. किंवा कॉम्प्युट टोटल रेम्युनरेशन पेएबल टू मिस्टर ए अँड मिस्टर बी अंडर टेलर प्लॅन. तर आपल्याला किती पैसे द्यायला लागणार आहेत एला आणि बीला,
किती पैसे एला आणि बीला द्यायला लागणार आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, आणि सगळं मी लिहून देणार आहे. तर मी स्टार्ट करतो, स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? येत आहे स्क्रीन? ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. ओके, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. हा जो आहे हा मनन पब्लिकेशनचा 6वा प्रॉब्लेम आहे. तर आपण हा सॉल्व करूया. ओके, तर आता नीट लक्ष द्या. अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये पहिलं आपल्याला स्टँडर्ड प्रोडक्शन कॅल्क्युलेट करायला लागतं. पहिली स्टेप काय? स्टँडर्ड प्रोडक्शन कॅल्क्युलेट करायचं. तर पहिली स्टेप आहे, आपल्याला इकडे स्टँडर्ड प्रोडक्शन कॅल्क्युलेट करावं लागेल. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यांनी लक्ष द्या. स्टँडर्ड प्रोडक्शन जसं मी तुमच्याबरोबर डिस्कस केलं होतं की एका तासाला 20 तर एक दिवसाला किती? आता दिवसाला 8 तास आहेत. दिवसाला किती तास आहेत? 8 तास. दिवसाला 8 तास आहेत, तर 8 तासाला किती? तर हे 20 × 8 केले, इथे 160 युनिट्स आले. म्हणजे एका दिवसाचे आपल्याला 160 युनिट बनवले पाहिजेत. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. एका दिवसाचे 160 युनिट होतात, एका तासाचे 20 आणि एका दिवसात 8 तास आहेत. एका दिवसात किती तास आहेत? 8 तास आहेत. तर एका दिवसाचे किती झाले? 160 युनिट झाले. हे इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा सगळ्यांनी आणि पटापट सगळ्यांचे रिस्पॉन्स येऊ देत. आपल्याला 2 प्रॉब्लेम तरी मिनिमम करायचे आहेत. ओके, पटापट सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या. कळलं नाही कळलं? ओके, आता नीट लक्ष द्या. आता बघा, हे झाल्यानंतर आता एकदम सोपं आहे. पुढचं काम आहे ना एकदम सोपं आहे. कारण इथे कसं आहे माहिती आहे का? युनिट्स एनी किती बनवले आणि युनिट्स बीनी किती बनवले हे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. हे तुम्हाला क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. एनी युनिट किती बनवले आणि बीनी युनिट किती बनवले हे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. तर इकडे असं वाक्य लिहायचं, कमेंट जसं लिहितो तसं. तर वाक्य काय लिहायचं? ॲज प्रोडक्शन ऑफ ए इज लेस दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन. म्हणजे एचं जे प्रोडक्शन आहे हे स्टँडर्डपेक्षा कमी आहे. लेस दॅन स्टँडर्ड. लेस दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन, त्याला आपण 80% देणार असं वाक्य लिहायचं. ॲज प्रोडक्शन ऑफ ए इज लेस दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन, ही विल रिसीव 80% ऑफ 80% ऑफ कशाचे 80%? स्ट्रेट पीस रेट. आता स्ट्रेट पीस रेट आपल्याला काढावा लागेल. स्ट्रेट पीस रेट आपण कसा काढतो? नीट लक्ष द्या. बघा आता इथे क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे? एका तासाला 20 युनिट आणि एका तासाचे 2 रुपये त्याला मिळतात. सगळ्यांनी लक्ष द्या. हे कसं करायचं? एका तासाचे त्याला किती मिळतात? 20 रुपये मिळतात. एका तासाचे 20 रुपये मिळतात आणि एका तासात
आपण एका तासाचे 2 रुपये मिळतात, 20 रुपये नाही मिळत, एका तासाचे 2 रुपये मिळतात आणि इकडे 20 युनिट्स आपण बनवतो. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. एका तासाचे 2 रुपये मिळतात आणि एका तासात 20 युनिट बनवतो. तर एका युनिटचे किती? एका युनिटचे किती? एका युनिटचे किती? आता इकडे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर इथे काय करायचं? 1 युनिट इक्वल टू एका युनिटचे किती पैसे झाले? 2 × 1/20. तर हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे 2ला 20 भागलं की आपल्याला 0.10 येतं. म्हणजे एका युनिटचे 0.10. तर हा जो आहे हा स्ट्रेट पीस रेट आहे. हा जो आपण काढला स्ट्रेट पीस रेट म्हणजे एक युनिट बनवण्याचे किती, जे आपण कॉस्ट शीटमध्ये बघितलं, एक युनिट बनवण्याचे किती. स्ट्रेट पीस रेट याला आपण म्हणतो. स्ट्रेट पीस रेट इक्वल टू 0.10. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? आणि पटापट रिस्पॉन्स येऊ देत. कळलं? हो नाही, हो नाही. मला रिस्पॉन्स यायला पाहिजे, कारण थोडेसे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे तुमच्याकडनं रिस्पॉन्स पटापट अपेक्षित आहेत. ओके, पटापट सांगा मला कळलं की नाही. हॅलो, ओके, हां. आता नीट लक्ष द्या. आता हे जे 0.10 काढले याचे 80% त्याला मिळणार. 0.10चे किती मिळणार? 80% त्याला मिळणार. आता इथे काय द्यायचं? एज अर्निंग्स इक्वल टू कसं करणार आपण? एनी किती प्रोडक्शन केलं? एज प्रोडक्शन तर एज अर्निंग इक्वल टू एज प्रोडक्शन इंटू स्ट्रेट पीस रेट. आत्ता जो आपण काढलाय तो स्ट्रेट पीस रेट इंटू 80%. त्याला 80%च मिळणार त्याने. आता बघा, एचं प्रोडक्शन त्यांनी 150 युनिट बनवलेले आहेत. एचं प्रोडक्शन किती आहे? 150 युनिट्स त्यांनी बनवलेले आहेत. स्ट्रेट पीस रेट किती काढला? 0.10 आपण काढला आणि त्याचे किती मिळणार? 80%. इतकं सोपं आहे. तर आता इथे आपण त्याचं आन्सर कॅल्क्युलेट करूया. 150 × 0.10 × 80%. ठीक आहे, त्याचं आन्सर 12 रुपये आलं. त्याचं आन्सर किती आलं? 12 रुपये. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? पटापट रिस्पॉन्स यायला पाहिजेत. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, सगळ्यांनी पटापट रिस्पॉन्स द्या. कळलं की नाही? सगळे झोपले का? जागेत? ओके, थँक्यू. आता एचं अर्निंग झालं. आता बीचं परत तसंच करायचं. बीचं तिकडे कमेंट लिहायचं की बीचं जे प्रोडक्शन आहे हे स्टँडर्डपेक्षा जास्त आहे. आपलं 160चं स्टँडर्ड आहे. आपलं स्टँडर्ड कितीचं आहे? 160चं स्टँडर्ड आहे आणि आपलं बीचं प्रोडक्शन 200 आहे. सगळ्यांनी लिहा, सगळ्यांनी लक्ष द्या. बीचं प्रोडक्शन 200 आहे. बीचं प्रोडक्शन किती आहे? 200.
आणि स्टँडर्ड किती 160. त्याच्यामुळे बीला 120% मिळणार, कारण स्टँडर्डच्या एवढं आहे किंवा स्टँडर्डपेक्षा जास्त आहे. जरी त्यांनी 160 बनवले ना तरी 120%च मिळणार. जरी त्यांनी 160 बनवले तरी किती मिळणार? 120%च मिळणार. आणि त्याच्यापेक्षा जास्त बनवले तरी तेवढेच भेटणार. ओके, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, बीचं प्रोडक्शन 200, खूप लवकर जॉईन होतात सगळे. हां, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, बीचं प्रोडक्शन 200 म्हणजे ते स्टँडर्डपेक्षा जास्त आहे, तर त्याला 120%च मिळणार. म्हणजे त्यांनी जरी 160 बनवले ना तरी पण त्याला 120% मिळणार. पण 119 बनवले तर 80%च मिळणार. पण 159 बनवले तरी 80%च मिळणार. 159 बनवले तरी किती मिळणार? 80%च मिळणार. पण 160 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवले तर 120% मिळणार. तर इकडे परत कमेंट टाकायचं. कमेंट काय लिहायचं? त्याचं प्रोडक्शन हे स्टँडर्डपेक्षा जास्त आहे. इकडे लिहायचं स्टँडर्डपेक्षा त्याचं प्रोडक्शन जास्त आहे. ॲज प्रोडक्शन ऑफ बी इज मोर दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन. त्याचं प्रोडक्शन स्टँडर्डपेक्षा जास्त आहे. तर तसं असल्यामुळे त्याला किती मिळणार? 120% मिळणार. त्याचं प्रोडक्शन स्टँडर्डपेक्षा जास्त आहे, मग त्याला किती मिळणार? 120% मिळणार. आलं लक्षात? असं कमेंट तिकडे टाकायचं आणि नंतर आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. इकडे काय? बीचं प्रोडक्शन किंवा बीचं अर्निंग, बीज अर्निंग इक्वल टू बीज प्रोडक्शन इंटू स्ट्रेट पीस रेट इंटू 120. तर त्याच्या प्रोडक्शनला स्ट्रेट पीस रेटनी मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं 120% आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता त्यांनी बनवले किती? 200 युनिट बनवले. 200 युनिट रेट किती आहे? 0.10 आणि पर्सेंटेज घ्यायचं 120. पर्सेंटेज किती घ्यायचं? 120. आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट करून आपण उत्तर लिहूया. 200 इंटू 0.10 इंटू 120%. तर हे 24 उत्तर आलं. हे किती आलं? 24 उत्तर आलं. म्हणजे 24 रुपये त्याला मिळाले. म्हणजे इथे थोडक्यात काय, मेन स्टँडर्ड प्रोडक्शन महत्त्वाचं आहे. स्टँडर्ड प्रोडक्शनपेक्षा कमी आले तर त्याला 80%च द्यायचे. आता हे का करायचं? माहिती आहे का? त्याच्यामुळे जे काम करणारी लोक आहेत ना त्यांचा स्पीड वाढतो. काम करणारी लोक आहेत त्यांचा स्पीड वाढतो. जर समजा असं केलं नाही तर तो दररोज 150 युनिट बनवणार, 160 युनिट बनवण्याचा विचार तो करणार नाही. पण आपण असं केलं की तू जर समजा कमी युनिट बनवले तर तुला 80%च भेटतील, पूर्ण 100% मिळणार नाहीत. तू कमी बनवलेस तर तुला किती भेटतील? 80% भेटतील, पूर्ण 100% मिळणार नाही. ओके, त्याच्यासाठी म्हणजे त्याचा स्पीड वाढावा. ओके, थोडंसं नेट आपलं गेलं होतं, परत आलोय आपण. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, ऐका सगळ्यांनी. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की हे आत्ता आपण ॲन्सर काढलं. हे ॲन्सर आत्ता 24 आलं. आता मी तुम्हाला याचं कारण सांगत होतो की यांना कमी पैसे का मिळतात किंवा कमी पर्सेंटेज का मिळतं यांना. त्याचं कारण असं की तसं नाही केलं ना तर या लोकांचा स्पीड वाढणार नाही. हे वर्षभर 150 युनिट बनवत बसतील. कंपनीचं स्टँडर्ड 160 आहे. कंपनीचं स्टँडर्ड किती आहे? 160. जर समजा त्यांनी 150 युनिट बनवले तर कंपनी वाढेल का पुढे? कंपनीची पण वाढ व्हायला पाहिजे, वर्करची पण वाढ व्हायला पाहिजे. ओके, जरा पॉवर गेलेली आहे तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. ओके, तर मी तुम्हाला काय सांगत होतो की सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. जर त्याला पूर्ण 0.10 दिले ना तर त्याच्यात सुधारणा होणार नाही.
म्हणून काय करायचं, कमी करतोय ना त्याला कमी द्यायचे, कमी करतो त्याला काय करायचं, कमी द्यायचे. त्याचं प्रोडक्शन इक्वल किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं तर त्याला 120% द्यायचे. तर इकडे काय केलं, कमी करत होता तर त्याला 80%च दिले आणि त्याचं प्रोडक्शन वाढलं त्याला 120% दिले. ठीक आहे. तर हा आपला प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम, तर पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो पण टेलरचा आहे. तर या प्रॉब्लेममध्ये युझिंग टेलर डिफरन्शियल पीस रेट सिस्टम फाइंड द अर्निंग्स ऑफ ए फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स. तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे, त्याच्यावरनं तुम्हाला एचं अर्निंग कॅल्क्युलेट करायचं आहे. आता नीट लक्ष द्या. आता इथे काय म्हटलं आहे, स्टँडर्ड टाइम पर पीस, 1 युनिट बनवायला 12 मिनटं लागतात. 1 युनिट बनवायला किती वेळ लागतो, 12 मिनटं. नंतर नॉर्मल रेट पर आवर, 8 तासाचा दिवस आहे आणि त्याला एका तासाचे 20 रुपये मिळतात. एका तासाचे 20 रुपये मिळतात आणि ए प्रोड्यूस 37 युनिट्स. एनी 37 युनिट बनवले. ओके. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर पहिली गोष्ट आपल्याला स्टँडर्ड प्रोडक्शन काढावं लागतं. पहिली गोष्ट काय, स्टँडर्ड प्रोडक्शन. तर हा मनन पब्लिकेशनचा 7वा प्रॉब्लेम आहे. मनन पब्लिकेशनचा 7वा प्रॉब्लेम. तर आपण स्टार्ट करूया. तर इकडे आपण काय करूया, पहिल्यांदा हेडिंग टाकू, कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड प्रोडक्शन. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड प्रोडक्शन आपण हेडिंग टाकूया. आता स्टँडर्ड प्रोडक्शनमध्ये स्टेप्स काय काय घ्यायच्या. आता त्यांनी क्वेश्चनमध्ये म्हटलंय 1 युनिट बनवायला 12 मिनटं लागतात. आता नीट लक्ष द्या. 1 युनिट बनवायला 12 मिनटं, तर एका तासामध्ये 60 मिनटं असतात. 60 मिनिटात किती युनिट्स बनवणार, 60 मिनिटात आपण किती युनिट्स बनवणार हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. आता नीट लक्ष द्या. तर याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन 60 × 1 अपॉन 12. म्हणजे इकडे 5 युनिट्स उत्तर आलं. 5 युनिट्स एका तासामध्ये 5 युनिट आपण बनवणार. एका तासामध्ये 5 युनिट आणि दिवसामध्ये तास किती आहेत, दिवसामध्ये तास 8 आहेत. तर इकडे तर इकडे 8 तासामध्ये किती प्रोडक्शन करणार, तर इकडे 5 युनिट × 8 तास. 5 युनिट × 8 तास म्हणजे 40 युनिट हे स्टँडर्ड प्रोडक्शन. परत एकदा सांगतो, 1 युनिट बनवायला 12 मिनटं,
तर एका तासामध्ये किती बनवणार? एका तासात 60 मिनटं, तर एका तासामध्ये आपण 5 युनिट बनवणार. एका तासामध्ये 5 युनिट, तर एका दिवसामध्ये 8 तासाचा किती? 40. आता इकडे जो ए आहे त्याचं प्रोडक्शन 37 आहे, त्याचं प्रोडक्शन 37 आहे, तर त्याला 80%च मिळणार, कारण स्टँडर्डपेक्षा ते कमी आहे. स्टँडर्डपेक्षा ते कमी आहे, त्यामुळे त्याला किती? 80%च मिळणार. तर इकडे काय करायचं? इथे तुम्हाला परत ते कमेंट लिहावं लागेल की एचं प्रोडक्शन हे स्टँडर्डपेक्षा कमी आहे. As A's production is less than standard production, he will receive 80% of straight piece rate. Aचं प्रोडक्शन हे स्टँडर्डपेक्षा कमी आहे, त्याला 80% स्ट्रेट पीस रेटचे भेटणार. तर आता इथे कॅल्क्युलेट कसं करायचं? एचं अर्निंग्स A's earnings equal to A's production into straight piece rate into 80%. तर Aचं जे प्रोडक्शन आहे ते 37 युनिट्स आहे, 37 युनिट, आणि स्ट्रेट पीस रेट आपल्याला काढायचं आहे. स्ट्रेट पीस रेट आपण आधी काढून घेऊया. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. एका तासामध्ये 5 युनिट, तर एका तासाचे 20 रुपये आपण देतो. एका तासाचे 20 रुपये आणि 5 युनिट्स बनवतो. एका तासाचे 20 रुपये आणि 5 युनिट बनवतो. 20 रुपये आणि 5 युनिट इकडे बनवतो. आणि आता याच्यात आपल्याला एका युनिटचे कॅल्क्युलेट करायचे आहे. एका युनिटचे किती? आता इथे एका युनिटचे कॅल्क्युलेट करायचे आहेत. वीस इंटू 1/5. म्हणजे इकडे एका युनिटचे 4 रुपये. म्हणजे स्ट्रेट पीस रेट हा 4 रुपये झाला. तर इकडे आता एज अर्निंग 37 युनिट्स इंटू 4 इंटू 80%. तर इकडे 118 रुपये 40 पैसे त्याला भेटणार. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. अजून एक प्रॉब्लेम आपण घेऊया, 8वा. तर मी तुम्हाला फोटो पाठवतो पुढच्या प्रॉब्लेमचा. 8वा प्रॉब्लेम आपण करूया.
ओके, तर मी तुम्हाला 9वा प्रॉब्लेम 8वा प्रॉब्लेम पाठवलेला आहे. आता आपण स्टार्ट करूया. मी प्रॉब्लेम वाचतो. आता हा जो 8वा प्रॉब्लेम आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट द अर्निंग्स ऑफ वर्कर ए अँड बी अंडर स्ट्रेट पीस रेट सिस्टम. तर आता इथे टेलरनी पण करायचं आहे, स्ट्रेट पीस रेट सिस्टमनी पण करायचं आहे. तर स्ट्रेट पीस रेट सिस्टम आहे, सिम्पल आहे. ही जी स्ट्रेट पीस रेट आहे त्याला किती युनिट्स प्रोड्यूस केले आणि त्याच्या रेटनी मल्टिप्लाय करायचं. आणि टेलरची सिस्टम तुम्हाला माहितीच आहे. आणि इथे नॉर्मल रेट पर आवर दिला आहे, स्टँडर्ड टाईम पर युनिट म्हटलं आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्या. पहिलं आपण स्टँडर्ड प्रोडक्शन काढणार आणि स्टँडर्ड प्रोडक्शन झाल्यानंतर रेट काढणार. पहिलं स्टँडर्ड प्रोडक्शन, नंतर स्ट्रेट पीस रेट. या स्टेप्स लक्षात ठेवा. तर आता आपण 8वा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. मनन पब्लिकेशनचा 8वा प्रॉब्लेम आहे हा. तर इकडे सगळ्यात पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड प्रोडक्शन. तर इकडे आता इथे स्टेप बाय स्टेप आपल्याला वरती जायचं आहे, कारण कॅल्क्युलेशन सेकंड्समध्ये दिलेली आहेत. तर इथे कसं करायचं, एक युनिट बनवायला 20 सेकंद, एक युनिट बनवायला 20 सेकंद. तर एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. तर एका मिनिटात किती प्रोडक्शन आपलं होणार, एका मिनिटामध्ये किती प्रोडक्शन होणार त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे, 1 × 60/20. 1 × 60/20 म्हणजे इथे आपण 3 युनिट्स बनवणार. इथे आपण किती युनिट्स बनवणार, 3 युनिट्स बनवणार. एका मिनिटात 3 युनिट्स. आता एका मिनिटात 3 युनिट्स बनवणार, तर एका तासात किती, एका मिनिटात 3 युनिट्स, तर एका तासात किती, 1 मिनिट, त्याच्यात 3 युनिट्स आपण बनवतो. तर एका तासामध्ये 60 मिनिट असतं. ते आपण जरा पुढे घेऊया. एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. 60 मिनिटं इक्वल टू किती, म्हणजे याचं जे कॅल्क्युलेशन आहे 60 × 3/1, म्हणजे याचं उत्तर 180 युनिट्स. एका तासात 180 युनिट्स. आणि 8 तासात किती, एकशे 80 युनिट × 8 तास. 180 युनिट्स × 8 तास. म्हणजे 1440 युनिट्स आपल्याला बनवायला पाहिजे. 1440. आता त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढे आपल्याला स्ट्रेट पीस रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. स्ट्रेट पीस रेट आपण कॅल्क्युलेट करूया.
एका तासाचे 1.80 रुपये. एका तासाचे आपण किती देतो? 1.80 रुपीज देतो. आणि एका तासात आपण किती वस्तू बनवतो? एका तासात 180 युनिट्स आपण बनवतो. एका तासाचे 1.80 देतो आणि 180 युनिट्स बनवतो. तर एका युनिटचे किती? तर एका युनिटचे 1 into 1.80 upon 180. तर इकडे कॅल्क्युलेट करूया आपण. 1 into 1.80 अपॉन 180. त्याचं उत्तर 0.01 येतं. हे स्ट्रेट पीस रेट आहे 0.01. आता पहिली स्ट्रेट पीस रेटनी काढायचं आहे ए आणि बी चे अर्निंग आपल्याला. तर इथे हेडिंग टाकायचं कॅल्क्युलेशन ऑफ अर्निंग्स अंडर स्ट्रेट पीस रेट मेथड. अंडर स्ट्रेट पीस रेट मेथड. तर आता एचं अर्निंग किती येणार? एज अर्निंग्स इक्वल टू एज प्रोडक्शन इंटू स्ट्रेट पीस रेट. एज प्रोडक्शन इंटू स्ट्रेट पीस रेट. तर इकडे एचं जे प्रोडक्शन आहे ते 1,500 युनिट्स आहे. 1,500 इंटू 0.01 म्हणजे 15 रुपये. इथे 80% 120% असं काय नाही आहे. सरसकट जेवढा पण रेट असेल त्यांनी मल्टिप्लाय करायचं. तर आता एज प्रोडक्शन इंटू स्ट्रेट पीस रेट म्हणजे त्याला 15 रुपये मिळाले. आणि बीचं जे आहे पहिले 1300 युनिट्स आहेत ना. 1300 युनिट्स इंटू 0.01 म्हणजे 13 रुपये. आणि बीचं 1,500 इंटू 0.01. बीज अर्निंग्स इक्वल टू बीज प्रोडक्शन इंटू स्ट्रेट पीस रेट. म्हणजे इकडे 1500 इंटू 0.01 म्हणजे इकडे 15 रुपये त्याला मिळाले. तर इकडे सिंपल आहे ही जी मेथड आहे स्ट्रेट पीस रेट. इथे जेवढे युनिट्स बनवलेत त्याला आपल्याला त्याचा जो रेट आहे त्याने मल्टिप्लाय करायचा आहे. तर आता पहिली मेथड झाली. आता आपण टेलरनी पण कॅल्क्युलेट करू. अंडर टेलर मेथड. टेलरचं जे स्पेलिंग आहे TAY. टेलर मेथड. तर इथे आता आपल्याला कमेंट लिहावी लागेल. पहिलं एचं हे कमी आहे. स्टँडर्ड 1440 आहे. एचं स्टँडर्डपेक्षा कमी आहे तर त्याला 80%च मिळणार. आणि बीचं स्टँडर्डपेक्षा जास्त आहे तर त्याला 120% मिळणार. तर आपल्याला कमेंट टाकावी लागेल. पहिल्यांदी एची टाकू आपण. एचं कमी आहे तर त्याला 80%च मिळणार.
त्याची आपण पहिल्यांदा कमेंट टाकू. तर इथे आपण लिहिलं ॲज प्रोडक्शन ऑफ ए इज लेस दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन ही विल रिसीव्ह 80% ऑफ स्ट्रेट पीस रेट. म्हणजे त्याला 80% मिळणार. म्हणजे हा जो वरचा फॉर्म्युला आहे याला फक्त शेपूट लावायचं. इज प्रोडक्शन इंटू स्ट्रेट पीस रेट इंटू 80%. फक्त त्याला 80% पुढे जोडायचं. तर इकडे इंटू 80% आपण इकडे लिहायचं आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचं. तर इथे आन्सर किती येणार 1300 इंटू 0.01 इंटू 80%. म्हणजे इकडे 10 रुपये 40 पैसे त्याला मिळणार. 10 रुपये 40 पैसे मिळणार. ओके. आणि बीचं स्टँडर्डपेक्षा जास्त आहे तर त्याला 120% मिळणार. बीचं स्टँडर्डपेक्षा जास्त आहे तर त्याला किती मिळणार 120% मिळणार. तर त्याचं पण आपण कमेंट लिहूया. त्याचं कमेंट काय लिहायचं की त्याचं प्रोडक्शन स्टँडर्डपेक्षा जास्त आहे म्हणून त्याला 120% मिळणार. तसं कमेंट आपण लिहूया. ॲज प्रोडक्शन ऑफ बी इज मोर दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन ही विल रिसीव्ह 120% ऑफ स्ट्रेट पीस रेट. तर त्याला जो स्ट्रेट पीस रेट आहे त्याचे 120% मिळणार. ठीक आहे. तर आता आपण त्याचं अर्निंग कॅल्क्युलेट करूया. तर इकडे शेपूट जोडायचं 120%चं. 120%चं शेपूट जोडा. तर बीचं अर्निंग इक्वल टू बीज प्रोडक्शन इंटू स्ट्रेट पीस रेट इंटू 120%. 120% पुढे जोडायचं. तर इकडे 1,500 इंटू 0.01 इंटू 120%. त्याचं आन्सर कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. ते आपण करूया. 150 इंटू 0.01 इंटू 120%. तर इकडे ॲक्च्युली 1,500 आहे ना. इथे 1,500 म्हणजे त्याला 18 रुपये मिळणार. त्याला किती मिळणार 18 रुपये. ठीक आहे. तर आत्ताच आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.